लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा म्हणजे 10 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। प्रेक्षकांनो, डेस्परेटली या रिव्ह्यूची मी वाट बघत होते की नेमकं ते आज दाखवणार तरी काय। आज मालिकेच्या माध्यमातून लग्नाच्या पहिल्या रात्रीची ही गंमत त्यांनी इतक्या सुरेख पद्धतीने मांडली आहे ना, वा काय सांगू मी। आज फक्त उत्तम हा शब्द तोंडातून निघणार आहे। सुरुवातीला तुम्ही बघताय की त्यांच्या लग्नाची ही पहिली रात्र त्यांनी दाखवली आहे, पण काय काय फजिती होते ना कपलांची, काय छान दाखवलंय बघा। नंदिनी आणि जीवा असे एकमेकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतात। काल तुम्ही शेवटचा सीन पाहिला असेल, जीवा नंदिनीला म्हणत असतो आपल्यामध्ये जे काम करायचं होतं ना ते राहूनच जातं ग। नंदिनी अशी लाजते, जीवा म्हणतो अगं नंदिनी ते काम करायचं का ग मग। नंदिनी म्हणते अहो काय जीवा, मग इथे त्यांनी गाणं ऐकवलं, ते जीव रंगला गुंगला दंगला नाही का, ते गाणं खूप गोड वाटलं। हे गाणं बॅकग्राऊंडला ऐकायला आता जीवा हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, ए चकाचक बाई अडकलीस की मग चकाचक बाई, आता कुठे जाशील। जीवा असं म्हटल्या क्षणी नंदिनी म्हणते अडकले तर आधीच होते तुमच्यामध्ये, आता नव्याने तुमच्यामध्ये गुंतायचंय। जीवा आता तिच्या चेहऱ्यावर अशी हळूच फुंकर मारत असतो आणि तिच्या अंगावर असे रोमांच उभे राहतात। तिथे जोरजोरात दरवाजा कोणतरी वाजवत असतं बरं का। नंदिनी 10 हात उघडे बरं का। प्रेक्षकांना ती एवढी डचकते ना, ते डचकणं एकदम नॅचरल वाटले। अर्थातच नंदिनी घाबरते आणि म्हणते बापरे एवढ्या रात्री कोण आलं असेल। अहो जीवा तर वैतागून म्हणतो काय वेळ आहे का इकडे यायची, कोण आलंय कडमडाला। नंदिनी म्हणते अरे बापरे किती जोरजोरात दरवाजा वाजवतोय, कोण आहे, अहो आवाज पण देत नाही कोणी, बघा ना दार उघडून। जीवा दार उघडतो बरं का प्रेक्षकांनो, आणि कोण आलंय असेल बरं। अर्थातच तुम्हाला कळलंच असेल की मिथून काका आलेत बरं का, आणि त्यांनी ना जीवाची एवढी फजिती केली की काय झालं ते बघा। आज हा सीन त्यांनी राखून ठेवलाय बरं का। आता काव्यार्थाचा सीन बघा, हा पार्थ पण असाच खूप रोमॅन्टिक झालेला असतो, भाऊक झालेला असतो। तो फोटो बघून काव्याला म्हणत असतो काय देशमुख अहो रडताय तुम्ही, चला वेळेच कुठले हसा बघू। काव्या आता म्हणते, पार्थ गोड गोड बोलत म्हणतो अहो देशमुख या आधी पण आपल्या खोलीत एक फोटो होता ना, आपल्या म्हणजेच कसे चेहरे होते त्यामध्ये, आपले सिरियसली नाही का आता, म्हणूनच आपल्या खोलीत ही छान असणारा फोटो लावलाय आणि तुम्ही रडताय का देशमुख। काव्या आता त्यांचे डोळे वगैरे पुसते बरं का। पार्थ म्हणतो सॉरी काव्या, आपण पुन्हा त्या विषयावर बोलतोय, पण तो एक दिवस होता ना जेव्हा आपल्या दोघांचे फोटो तुम्हाला या रूम मध्ये नको होते आणि तेव्हा तुम्हाला मी पण नको होतो। काव्या आता त्याला चेहऱ्यावरून त्याच्याच हात फिरवत म्हणते अहो देशमुख ते पूर्वी होतं आणि हे आता आहे, आज आहे, आता नका बरं जास्ती विचार करू त्या गोष्टीचा, तुम्हाला माहित आहे तुम्ही कोण आहात। पार्थ म्हणतो कोण। काव्य म्हणते तुम्ही ना माझ्या आयुष्यातील ना ती पेन्सिल आहात, आठवतं का तुम्हाला शाळेत असताना आपल्याला अशी पेन्सिल असायची बघा, तिच्या मागे असं खोडरबर असायचं। पार्थ म्हणतो हो आठवतं ना, माझ्याकडे पण होती शाळेत असताना ती पेन्सिल, पण ती पेन्सिल म्हणजेच मी। काव्य म्हणते ती पेन्सिल म्हणजे तुम्ही आहात, कारण तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन सगळे दुःख खोडून टाकलंय आणि तुम्हीच माझ्या आयुष्यात पुन्हा ते प्रेम परत मिळवलं, मी आनंदाने मिळवले, असा तुम्ही मला भूतकाळ दिलाय हा देशमुख। त्यामुळे तुम्हीच आता माझा भूतकाळ, तुम्हीच माझं वर्तमान काळ आणि तुम्हीच माझं भविष्य काळ देशमुख, असं म्हणून ती पार्थला आता असं गोड गोड बोलत। पार्थ मग तिला म्हणतो काव्य हे तर मात्र खरं आहे। काव्य म्हणते देशमुख अशी बात पर पेन, मला ना तुम्ही एक छानसं गिफ्ट द्यायचं, म्हणजेच एक सरप्राईज द्यायचं। काव्य असं म्हणता क्षणी पार्थ म्हणतो काय काय काव्या, तुम्ही डोळे बंद करा बघू। पार्थ म्हणतो काय द्यायचं एवढं तुम्हाला। काव्य म्हणते ऐका ना माझं, डोळे बंद करा ना। मग पार्थने डोळे बंद केलं बरं का, पण डोळे बंद करण्यापूर्वी हा म्हणतो कळलं मला तुम्हाला काय द्यायचं ते, असं म्हणून तो त्याचा गाल पुढे करतो बरं का। काव्य आता त्याच्या पाया पडते, क्षणी छान आणि भाऊक सीन दाखवलाय त्यांनी। काव्य त्याच्या पाया पडता क्षणी पार्थ म्हणतो काव्य काय करते तुम्ही। काव्य म्हणते अहो देशमुख, या पार्थीला पटकन मिठीत घेऊन म्हणतो काव्य असं नाही करायचं। काव्य म्हणतो देशमुख आज जरी आपल्या संसाराची पहिली रात्र असली ना तरी आपल्याला प्रत्येक क्षण मला आठवतो जेव्हा मी तुमच्यावर चिडचिड करत होते, पण तुम्ही कधीच गिवअप केला नाही देशमुख। त्यामुळे तिच्यासाठी हा नमस्कार माझ्या मित्राला आणि तुमच्यातल्या प्रियकराला।